ऑस्ट्रेलियातलं सिडनी सुरक्षित, शांत आणि जगातल्या सुंदर शहरांपैकी एक. पण 14 डिसेंबर 2025 रोजी याच शहरातील बॉन्डी बीच या प्रसिद्ध ठिकाणी असा काही प्रसंग घडला ज्याने संपूर्ण जग हादरून गेलं. त्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर आनंदाचं, उत्सवाचं वातावरण होतं, कारण यहुदी समाजाचा हनुक्का हा सण साजरा केला जात होता. यात लहान मुलं, वृद्ध लोक सगळे सामील झाले होते आणि तेवढ्यात क्षणात सगळं बदललं. अचानक गोळीबार सुरू झाला. लोकांना काही समजायच्या आतच चारही बाजूनी किंकाळ्या, गोंधळ आणि रक्तरंजित दृश्य निर्माण झालं. या हल्ल्यात किमान 16 लोकांचा मृत्यू झाला आणि 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. हा साधा गुन्हा नव्हता. पोलिसांनी लगेच स्पष्ट केलं की हा आतंकवादी हल्ला होता. थोड्याच वेळात पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख जाहीर केली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. हे होते बापलेक, 50 वर्षांचा साजिद अक्रम आणि 24 वर्षांचा मुलगा नवीद अक्रम. पिता आणि पुत्र दोघांनी मिळून हा हल्ला आखला होता. गोळीबार सुरू असतानाच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. चकमकीत साजिद अक्रम ठार झाला, तर नवीद अक्रम गंभीर जखमी अवस्थेत जिवंत पकडला गेला आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. तपासात समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक होती. साजिद अक्रमकडे असलेली शस्त्र ही बेकायदेशीर नव्हती. रायफल्स आणि शॉटगन्स म्हणजेच कायद्याच्या चौकटीत असलेली शस्त्र चुकीच्या हातात गेल्यावर काय होऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण होतं. पोलिसांनी आरोपींच्या गाडीची तपासणी केली आणि तिथे सापडला ISIS इस्लामिक स्टेटचा झेंडा. यामुळे पोलिसांचा संशय अधिकच पक्का झाला की हा हल्ला अँटीसेमिटिक म्हणजेच यहुदी समाजाला लक्ष्य करणारा आणि आतंकवादी हल्ला होता. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नवीद अक्रम हा काही पोलिसांसाठी नवीन नाव नव्हतं. 2019 मध्येच ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणांनी त्याची चौकशी केली होती. तेव्हा त्याच्यावर आतंकवादी विचारसरणीचा प्रभाव असू शकतो असा संशय होता, पण तरीही तो मोकळा फिरत राहिला आणि अखेर या भीषण हल्ल्याचा भाग बनला. या हल्ल्यात एक गोष्ट मात्र आशेची ठरली. त्या गोंधळात जीव धोक्यात घालून अहमद अल अहमद या एका सामान्य नागरिकाने हल्लेखोरावर झडप घातली आणि त्याची बंदूक हिसकावून घेतली. त्या एका क्षणामुळे अनेक निष्पाप लोकांचे प्राण वाचले, पण या घटनेनंतर संपूर्ण ऑस्ट्रेलिया हादरला. पंतप्रधानांनी हा हल्ला आतंकवादी कृत्य असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली. सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव सगळीकडेच बंदोबस्त करण्यात आले.